असा एपिसोड पाहायचा आहे, पण त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत आपल्या मिराज व्हॉइस या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर आता प्रेक्षकांना इथे पुढील भाग खूपच जास्त रंजक असतो, कारण पुढील भागामध्ये आपल्याला माहीतच आहे इथे सिंधूची धमाकेदार अशी एंट्री झालेली असते. म्हणजे राघवने जेव्हा ते DNA टेस्टचे रिपोर्ट आणलेले असतात आणि तो पिंकीला जाब विचारत असतो आणि म्हणत असतो की तू जर एक कॉफी फाडून टाकलेली आहेस किंवा गहाळ केलेली आहेस तर माझ्याकडे दुसरी कॉफी आहे, त्यामुळे तू अजिबातच त्याची काळजी करू नकोस आणि मला माहीत आहे कृष्णा आणि सिंधू एकच आहे, तर मग तू ही कॉफी का फाडून टाकलेली आहेस असं म्हणून तो आता जे काही पुरावे असतात किंवा जे काही रिपोर्ट आलेले असतात ते रिपोर्ट इथे तो असे समोर पकडत असतो आणि तेव्हा सिंधू येते आणि सिंधू आल्याच्या नंतर ते रिपोर्ट जे आहेत ते अशाला असे पकडत असते आणि तेव्हा राघव हा तिच्याकडे पाहतच असतो. एका क्षणासाठी तो पूर्णतः हरून गेलेला असतो की हे सर्व काही काय चाललेलं आहे. सिंधू अशी अचानक इथे कशी, म्हणजेच की जी काही कृष्णा आहे ती सिंधू आहे हे सुद्धा तेवढंच खरं आहे. पण आता प्रेक्षकांनो ही एक गोष्ट जरी महत्त्वाची असली तरी सुद्धा आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता ही गेली कुठे, आली कशी आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत एवढे दिवस होती कुठे, ह्या सुद्धा गोष्टी तेवढ्याच पाहणं तेवढंच जास्त रंजक असतं. कारण की प्रेक्षकांनो इथे आता राघवच्या मनामध्ये एक ना अनेक प्रश्न पडलेले असतात आणि त्यावर आता इथे ती यायच्या अगोदर इकडे हॉलमध्ये सर्वजण बसलेले असतात. कारण आणि ऋतुजाला आणि त्याचबरोबर रुक्मिणी रत्नबारगेंना खूप जास्त मोठी काळजी पडलेली असते की आता जर राजेश्री घरी आली आणि राजेश्री घरी आल्याबरोबरच ती आता फक्त आणि फक्त इथे सिंधूबद्दलच विचारणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि जर तिने आता सिंधूबद्दल काही विचारलं तर मग तिला काय उत्तर द्यायची तिच्या प्रश्नांना, आणि हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार असतं की आता तिने विचारलं जर सिंधू कुठे आहे तर काय करायचं. आणि तेव्हा राघव म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल आणि येत्या 24 तासाच्या आतमध्ये आई यायच्या अगोदरच कृष्णा किंवा सिंधू या घरामध्ये असेल असं इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इथे आता पिंकी म्हणत असते की अच्छा तुम्हाला वाटतं का ती येईल म्हणून परत, आणि ती जर आली तर मग मी हे सर्व काही व्यवस्थितच होणार आहे असं सुद्धा आता इथे तिचं म्हणणं असतं. आणि खरं सांगायचं म्हणजे प्रेक्षकांनो इथे आता पिंकीला सुद्धा खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं, कारण दिवसाहून दिवस हे उलटच चाललेले असतात. पण आत्तापर्यंत तरी जी काही कृष्णा आहे तिचा तिला पत्ता लागलेला नसतो, त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचं तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आणि त्याच टेन्शनमध्ये इथे ती असते. पण आता प्रेक्षकांनो एक गोष्ट इथे झालेली असते आणि ती म्हणजेच की जेव्हा इथे पिंकी हा विचार इथे करत असते आणि हा विचार करत असताना मात्र तिच्या मनामध्ये एक विचार येतो की काही जरी झालं तरी सुद्धा सिंधू ही सुखरूप असेल आणि सिंधू सुखरूप असून ती बरोबर इथे म्हणजेच की रत्नपारखींच्या घरी येईल अशी सुद्धा इथे तिला जे काही विश्वास आहे तो विश्वास एक तिला व्यवस्थित पद्धतीने असतो.
तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र पुढील भाग खूपच जास्त रंजक असणार आहे, कारण आता पुढील भागामध्ये इथे आपल्याला पाहायचं आहे जी काही सिंधू इथे आलेली असते आणि सिंधू इथे आल्याच्या नंतर मात्र राघव तिला खूप काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतो, पण सिंधू त्याच्या धड एका प्रश्नाचं उत्तर सुद्धा नीट देत नसते, कारण तिचं असं म्हणणं असतं की माझा आता मूड नाहीये आणि मुळात मी तुम्हाला का सांगू, हे ना अनेक प्रश्न इथे ती बोलत असते आणि त्यामुळे राघवला अजूनच तिचा राग येताना दिसत आहे. आता राजश्री घरी येते. राजश्री घरी आल्याच्या नंतर ती म्हणत असते की मी आत्ताच्या आत्ता जाऊन सिंधूला भेटते, पण घरच्या लोकांना माहिती नसतं की सिंधू इथे आलेली आहे म्हणून, आणि त्यामुळेच इथे आता सर्वजणच खूप टेन्शनमध्ये असतात की जी काही आपली राजश्री आहे ती आता इथे तिच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर काय होईल आणि त्याचबरोबर तिला ती काय प्रश्न विचारेल हे सुद्धा त्या सर्वांनाच खूप मोठं टेन्शनदायक असं वाटत असतं. तर प्रेक्षकांनो जेव्हा राजश्री तिथे जाते आणि राजश्री तिथे गेल्याच्या नंतर जी काही आपली पिंकी आणि त्याचबरोबर जी काही सिंधू आहेत त्या दोघी सुद्धा इथे बोलत असतात आणि पिंकी जी आहे ती सिंधूला इथे कृष्णा म्हणत असते आणि तेव्हा आता इथे जी राजश्री आहे ती येथे आणि म्हणते की कोण कृष्णा आहे असं म्हटल्याच्या नंतर आता ह्या दोघींना सुद्धा खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मिराज व्हॉइस या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत. तोपर्यंत धन्यवाद.